राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. इतिहास लिहायला बुद्धी लागते. इतिहास बदलवण्यासाठी किंवा इतिहास घडवण्यासाठी शौर्य लागतं. आणि इतिहास बदलवण्यासाठी अथांग त्याग, प्रचंड ज्ञान, कोट्यावधी लोकांचे अश्रू पुसण्यासाठी काळीज लागतं. आणि ते काळीज फक्त एका माणसाकडे होतं, आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांची आज जयंती आणि संपूर्ण भारतवासियांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि विचार घ्या, नुसता खर्च करून आणि नुसतं येडवाकडं नाचून महापुरुषांचं सध्या हेच होऊन गेले लोकांचं. त्यांचं विचारच कोण घेत नाही. लोकांच्या बऱ्याचशा कशात बी पैसे नोटाचे दाब दडपून बसवल्यात. पण एकमेव अशी व्यक्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या घरात सगळ्यात मोठा खजिना होता त्यांच्या खोलीत. आणि तो खजिना म्हणजे अख्खे बितडाला जेवढी कपट आहेत का, अख्खी पुस्तकाने भरलेलं. इतका ज्ञानी माणूस, असा विषय. त्याच्यामुळे आंबेडकर जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि त्याच्यातून घ्यायचं काय की विचार केले महत्वाचे आहेत. आता आपण आपल्या स्टोरीकडे जाऊ. ही गुजरातमधली स्टोरी आहे. आणि आता सध्या आपले सिरीज चालू आहे, आता बंद करा मला वाटते, पोरमार. नवरा मार स्पर्धा तशी पोरमार मी असतात. आणि पोरं मारणारी ज्या बाया आहेत, गडी आहेत, यांचा हा विषय होता थोडा. कालपरळीची स्टोरी बघितली, त्याच्यानंतर पुण्याची शिरूरची बघितली. गुजरातमध्ये एक कुटुंब राहते. गुजरातलं अहमदाबाद आहे आणि त्या ठिकाणी चांदखेडा नावाचा तालुक्याचं ठिकाणी. आणि त्या ठिकाणी घडलेली घटना आता 2-4 सफरचा विषय म्हणूनच काढून सांगणं गरजेचं आहे. विमलराज प्रजापती आणि त्याची बायको आहे भावना प्रजापती. आता या गुजराती लोकांचं कसं असतं, यांचा देव पहिला पैसाच. ती कपडे साधे वापरणार, पण गाडीत BMW देणार. घरोघर त्यांचे पैसे कशाचे माहिती आहे का, इन्व्हेस्ट, शेअर्स, बॉन्ड, कंपनी, अमकं तमकं. सर्वसामान्याचे सुद्धा, मोठली तर मोठलीच आहेत. आता आपण नल खेळायला जातो ना, तर त्या मंदिराच्या बाहेर असे 60, 70, 80 कार पार्किंग लय मोठं. मंदिराच्या जागेपेक्षा पार्किंग मोठं का, कारने येणाऱ्याची संख्या जास्त आहे. मी थोडं डोकं खादावतं की बाबा हे असं देवस्थान आहे की इथं श्रीमंतच जास्त काय येतात. तर गरिबीतून श्रीमंतीकडे जे पाहिजे तिथे मिळत असल्याशिवाय येतात का. सगळ्यात मला लय नाद त्या गाड्यांचं पासिंग चेक करायचा. आता MP जास्त असतात, कारण त्यांचं राज्य आहे, त्यांना जवळ आहे बुवा. 500 रुपये 1000 रुपयाच्या पेट्रोल डिझेलमध्ये माणूस जाऊन शकतो. आपल्याला लांबी 800 किलोमीटर इलाज नाही. पण त्या गाड्यांच्या मध्ये सुद्धा त्या गुजरात पासिंगच्या गाड्या मला जास्त दिसतात. ध्यानात ठेवा. 2 नंबरला RJ म्हणजे राजस्थान पासिंगच्या गाड्या असतात, उत्तर प्रदेशच्या असतात. MH14 बऱ्याच वेळा माहिती पाहिले, ध्यानात ठेवा. MH14 आणि MH1 पासून 3 मुंबई. ते आतला विषय. आपले बी जातात, पण गपचीप जातात, गरीबाला कळून नाही अशी जातात. जाऊन द्या. आता हे जे प्रजापती कुटुंब आहे, त्यांचं म्हातारी ही दोघं नवरा बायको आहेत. व्यवसाय बऱ्यापैकी चाललाय, मिडल क्लास आहे, काही हाय फाय नाही, काय नाही. ही लोक आहारदृष्ट्या एकदम म्हणजे सुसंस्कृत चांगली मानता येईल अशात, सात्विक असतात. कुठल्याही प्रकारचं नॉनव्हेज, अंड सुद्धा खात नाहीत बरं का. विचार त्या मानाने चांगलेच असतात, त्याबद्दल वाद नाही. त्यामुळे आम्ही ते गुजरातमध्ये गेलतो ना पाठीमागं, तर कुठे चिकनची दुकानं सुद्धा नाहीत. आपल्याकडे असं फोटा चिकन दुकान, त्यांना माहिती खापणारी. तिथं नाहीत तसं काय, चिकनची दुकानच नाहीत, कारण खपच नाही. पण नॉनव्हेज खाण्यात नसेल तर काय खाल्लं पाहिजे. मग त्यांनी दूध, दही, तूप जे खाणं श्रीकृष्णाचं होतं, त्या श्रीकृष्णाच्या खाण्याचा बऱ्यापैकी गुजराती थाळी म्हणून एक प्रकार आहे. 2000 मला वाटतं 1998चा विषय. कोणाला हा प्रकार माहीत असेल तर मला सांगा. एक हॉटेल होतं, हॉटेल देवेंद्र मन. आजच्या कोणाच्या त्याची तुलना करू नका, त्यावेळेस गुजराती माणूस होता. आणि हॉटेल होतं आपलं अहिल्यानगर, त्या ठिकाणी मराठा मंदिर म्हणून एक दुकान आहे, त्याच्या आसपास कुठतरी होतं ते. आता आहे का नाही माहीत नाही. 20 रुपये भरले ना, 20 रुपये की 7 प्रकारच्या भाज्या, इतकं सात्विक जेवण मिळायचं. गुजराती थाळी, ताक, लोणचं, अमकं तमकं, अनलिमिटेड सगळं 20 रुपयामध्ये फक्त. कोण मालक होते, कोणी जेवले असेल तर मला सांगा. पण मनमुराद जेवणाचा आनंद मी तिथे घ्यायचो.
मनमुराद आनंद मी जेवणाच्या लाईफमध्ये फक्त 2च ठिकाणी घेतो. हा. कुणी जर फोकाट जेवण सांगितलं तर, आणि दुसरं म्हणजे लग्नात. वा वा. ती डायबिटीस मरून येतात, चांगलं 7-8 गुलाबजाम हानितो, असा विषय. जाऊन द्या मरू द्या. हे गुजराती कुटुंब खाण्यात दूध, दही, तूप, लोणी असे प्रकार यांची ती जीवनमान पद्धती आहे. लग्न झाल्यापासून त्यांना पहिली मुलगी झाली 4 वर्षाची, आणि ही जी मुलगी आहे तिचं नाव मिश्री, 4 वर्षाची. दुसऱ्या वेळेस आता नवऱ्याला, त्या बायकोला, म्हातारीला सगळ्यांना वेध लागले, वारस पाहिजे, मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे. मग हिने आपली सकाळ संध्याकाळ आंघोळ केली की थाळी भरायची की चालली देवाला. जवळपास देवळं मंदिर असतात, कुठलाही देव असू द्या, तिथं जाऊन मला मुलगा होऊ दे, मला मुलगा होऊ दे, मला मुलगा होऊ दे, मला मुलगा होऊ दे. चालू झालं ते आईचं. तिचं नाव भावना प्रजापती. ही भावनाबाई देवाला साकडं घालून 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 म्हणजे होईन बा आता देवाची करणी नारळात पाणी. तिला काय माहिती, सायन्स याच्या पाठीमागं थोडंसं. ती मुलीला ची इच्छा ह्याच्या पोटी ती देवाला जायची, आणि काही कालावधीनंतर त्यांना दुसरं मूल झालं, ती बी मुलगीच झाली. आता ही तिचं नाव राहा आहे, राहा. आणि 3 महिन्याची लेकरू आहे फक्त. आता 3 महिन्यात झालं होतं त्यावेळेस घटना घडली. 4 वर्षाची एक मुलगी, 3 महिन्याची एक मुलगी. तारीख उजाडली 1 एप्रिल. ह्या 1 एप्रिल रोजी त्या कुटुंबाने ठरवलं की आपल्याला सगळं वातावरण थोडं निराशाजनक होतं घरात, का तो मुलगा नाही झाला. आणि सगळ्यात जास्त मेंटली डॅमेज झाली होती आई भावना. त्यांनी ठरवलं की आपल्याला आज काहीतरी वेगळं पदार्थ खायला बनवू, असं तसं. ती नवऱ्याला फोन केला आणि ह्या विमलराज प्रजापतीला फोन केला. म्हणली येताना ते काय म्हणजे डोसा बनवायचा आहे आज. आणि ते त्या तुपासून गावरान तूप कसं वापरतो तसा एक प्रकार असतो, त्याला बटर म्हणतात, बटर लोणी थोडक्यात बटर. ते घेऊन या, 1-2 किलो घेऊन या. 2 किलो यांनी त्या इलाक्याचे दुकान तिथून 2 किलो बटर घेतलं. याला ते बाकीचं फ्रीजमध्ये काय पावशेरी वापरला असेल त्याला. सगळे जेवले, झोपले. सकाळच्या पाठपासूनच गरगरणे, चक्कर येणे, आमकं तमकं. आजारी 2 एप्रिलला उलट्या जला पोरींला. पाटकुनी दवाखान्यात ॲडमिट केलं 2 पोरींला. ह्यांना बी चक्कर यायची. हिनं दोघं नवरा बायको. 3 तारखेला 3 महिन्याची मुलगी होती, ती वारली. 4 तारखेला 4 वर्षाची मुलगी होती, ती वारली. 2 खलास. आता काय थोडा बाबाट होईन का तुम्हाला वाटतं? काय झालं कशानं ही आमकन तमकन. ही थोडी उलट्या मोठ्याली माणसं होती, जुलाब उलट्या करत होती, जगली होती. आई म्हणली त्या मूर्त्यानी बघा ती बटर दिलं, विषारी बटर होतं काय होतं, आणि त्याच्यामुळं हाय झालं बा. नवरा हे झाला तो प्रजापती, तो मला बटरच आणलं होतं मी. बरं. आता त्यांनी काय केलं, ते बॉडी घेतल्या लहान मुलींच्या, पाटकुनी ते पुरवून टाकल्या सगळ्या पाहुणारावळ्यांनी मिळून. ती करावंच लागतं पाटकुनी, त्याचं काय कुठलं PM नाही, काय नाही, काय नाही. आणि तशी बी ती गुजराती, त्यांचं वजन अख्खे देश येते. त्या 2-4 गुजराती अख्खा देश फिरवतात, इकडून इकडं इकडून इकडं. चपाती कशी अशी उलटा पालटा करून टाकलाय पर्यंत, असा विषय. ती पूर इथं टाकल्या पुरून, पण कुणाला तरी शंका असतेच, कोणतरी तक्रार देतच किंवा काय असं. तर ती तक्रार अशी दाखल झाली की PM नाही, काय नाही. ते बटरवाल्याच्या विरुद्ध तक्रार करायला कोणतरी गेल त्यांच्या कुटुंबात, दिली. आता दुकानदाराचा काय संबंध? दुकानदार तो साहेब 189 लोकांनी ह्यांच्या सकट घेतलेले आहेत. माझं CCTV चालू आहे. कोणाला त्रास नाही, यांना त्रास कसं काय होईल? माझ्या ती बटर होते ते, कारण कंपनी पॅक आहे, ते काय असं हे नाही काय. माझा ह्याच्यात काय रोल नाही. ते बटर चेकिंगला पाठवा पाहिजे तर राहिलेलं, म्हणजे ते तुपाचा प्रकार असतो बटर म्हणजे. आता असं म्हणल्यावर ते पोलीस अधिकारी, तुम्हाला सांगतो, ॲडिशनल कमिशनर नीरज बडगुजर, ह्या माणसाला मी म्हणतो पांडुरंगाचा अवतार असं बघतो, लय भारी बुद्धी सुचली त्याला. आणि कमिशनर लेवलचं अख्खी यंत्रणा नाही खाली, हात आहे कित्येक पोलीस स्टेशन हाताखाली येत.
त्यांनी हा विषय लावून धरला, टीम गठीत केली एक, आणि जाऊ द्या म्हणले तुम्ही आता मागं बघायचंच नाही. हा, तुम्ही खाकरा खा, फाफडा खा, नाही तर अजून काय डोखळा खा, पण शोध लावाच. त्यांचे पदार्थ आहे ते लावाच म्हणल्यावर सुट्टी नाही. आता वरून ऑर्डर ती लोणी ती बटर घेतलं, टेस्टिंगला दिलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या कायदेशीर पूर्तता आहेत त्या पूर्ण करून पोलिसांनी 5 समवेत गाडलेल्या बॉडी उकरून वर काढल्या. जशा बॉडी वर काढल्या तर ह्यांना बाकीच्यांना काय ना त्रास व्हायला, त्याचा अपमान केला दुनियादारीन. कायद्यापुढं काय नाही, काढल्या. परफेक्ट ॲनालिसिस म्हणजे त्याला म्हणतात पोस्टमॉर्टम परफेक्ट केलं. कशामुळे काय तर त्यांचे जे पोट होतं त्या पोटात जे अन्न होते त्या फिसेरा राखून ठेवला आणि त्या अन्नामध्ये ॲल्युमिनियम फ्लोराईड नावाचा घटक आढळला. आता हा ॲल्युमिनियम फ्लोराईड काय चीज आहे तुम्हाला सांगतो. हे कमी क्षमतेचं विष आहे, जास्त तीव्र नाही, पण विषेचे नाव ॲल्युमिनियम. आपली ॲल्युमिनियमची भांडी वापरतो ना आपण हळूहळू मराठ्याच दिशेने येत. तुम्हाला काही कुठल्याही प्रकारचा आजार असेल, दुखत असेल, काही लागलं पडी, काही आजार असेल ना, हे आजाराला कमी करत नाही ॲल्युमिनियम मध्ये शिजवलेलं अन्न त्यांना ठेवा, उलट वाढव. तवच सुद्धा ॲल्युमिनियमचं निघाल्यात. ते ॲल्युमिनियम करता ते जे काय भाजी बिजी करता तुम्ही, ते ॲल्युमिनियम हळूहळू त्या पदार्थ, तो विषारी पदार्थ आपण रोज खात असतो. त्याच्यामुळे आता 100 कोण गाठत नाही. मी 1000 वेळा सांगतो लोखंडी तवा वापरा, ॲल्युमिनियमचा कुकर वापरू नका. लोक आता ती पटकुनी होतं बाय, 3 शिट्ट्यात बाथन 2 शिट्ट्यात वरण चलून द्या, अंधेरा कायम राहत. आता काय आपण त्याच्या पलीकडे सांगायचं. आदरणीय राजू दीक्षित सरांनी सांगितलेले हा विषय ॲल्युमिनियम वापरात नाही पाहिजे, पण लोक ऐकत नाही. स्वस्त, चांगलं, टिकाऊ, घासाय सोपं, सगळ्याला चांगलं आहे, पण ती शरीराला वाईट ही लोकांना कळत नाही. असा विषप्रयोग आपल्यावर पण चालू आहे आता ॲल्युमिनियमच्या माध्यमातून. ॲल्युमिनियम फ्लोराईड नावाचं जे घटक आहे ते कशात असतं तुम्हाला सांगतो, कशाला वापरला जातो. हे सौम्य कीटकनाशक किंवा आमच्या बाजारामध्ये एक वयस्कर व्यक्ती यायची दौंडमधून, आपलं दौंडमधून फळी विक्रेते येतात बाजार, आठवड्या बाजारासाठी, आणि त्याच्याकडे ना अशी 500-1000 नुसती पुढे असायच्या बारकाया, आणि ती उतरायचं आणि त्या गर्दीतून शिरताना उंदीर मरत हाय, वा मरत हाय, लिखा मरत हाय, देव काय मारायचं, इतकं स्टाईलमध्ये म्हणायचं तुम्हाला. मला ती लहानपणी आमचा आठ सांगतो तुम्हाला. ते मग विचार वारला असं ना आता, कारण वयस्कर होतं. ती लोक घ्यायच्या पुढ्या आणि गहू केला ना दिवाळीच्या सीजनमध्ये, की ती कणगीत बिनगीत ते उंदरं मारण्यासाठी गहू ही करायची, नास्तूस करायची. उंदीर मारण्याचं औषध म्हणजे ते ॲल्युमिनियम फ्लोराईड. त्यांच्या घरात त्याचे 8 पॅकेट सापडले. मग ते कुठून आणलं, दुकानाची पावती होती, म्हणले यांनी 10 पॅकेट घेतले होते. मग 2 पॅकेट कुठे गेले? त्यांच्या घरात गहू होता, म्हणले आम्ही ते गव्हात थोडं टाकण्यासाठी आणली होती. आता थोडा आतला विषय तुम्हाला बी सांगतो, आतली दुनिया. आता ह्याला सायंटिफिक कारण नाही, पण कमीत कमी त्या माणसाने मला अँगल दिला. छत्रपती संभाजीनगरमधल्या एका व्यक्तीने फोन केला, म्हणले माझं एक म्हणणं आहे ते तुम्ही तुमच्या माध्यमातून मांडावं, लोकांच्या पर्यंत सांगा. म्हणलं त्याला वैज्ञानिक पुरावा पाहिजे, तार्किक पुरावा पाहिजे, काहीतरी तर मांडतो. म्हणले त्याचं लॅब टेस्टिंग करावं लागेल. मग ती फक्त त्याचं म्हणणं काय हे सांगतो, त्यातले सत्य असत्य तुम्ही बघा, पण तुमच्यापर्यंत ते पोहोचवणं गरजेचं होतं. आपण जे कुपनाचं तांदूळ खातो, तो कुपनाचं गहू खातो बघा. घरी पिकवलेला गहू जर 5-6 महिने घरात राहिला तर त्याला कीड लागते, बरोबर. कुपनाचा गहू एवढं मोठमोठला गोदामांनी वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष राहतो, त्याला कधी कीड लागत नाही बघा. त्या माणसाचं म्हणणं काय होतं ते सांगतो. आपला सबस्क्रायबर विचारा, आपल्या फॅमिलीतला. पॉईंट मला त्या माणसाचा आवडला. म्हणलं याची थोडी माहिती तर घेतली पाहिजे, पण याचं थोडं लॅब टेस्टिंग पण केलं पाहिजे, त्यानंतर परफेक्ट सांगता येईल. कुपनाचा गहू, कुपनाचा तांदूळ हा किडच का नाही, तर त्यांच्या म्हणण्यानुसार त्याच्यामध्ये अशा प्रकारचं कीटकनाशक वापरलं जातं की ते किडून देत नाही. मला तिथपर्यंत ठीक आहे. खातो कोण? त्याची चपाती फक्त गोरगरीब खातो, लक्षात घ्या. कुपनाचं धान्य ह्या गोरगरीबाच्या त्या कीटकनाशक त्याबद्दल वाद नाही, पण त्याच्यामुळं माणसाच्या, पुरुषाच्या शरीर म्हणजे ताठरते परिणाम होते. ती नपुसकतेकडे चाललाय, त्याची जी क्षमता आहे ती कमी होती.
असं त्यांचं स्पष्ट मत आहे. आणि त्यांनी स्वतः अनुभव घेतला आणि कुपनाचं गहून तांदूळ खायचं बंद केलं, दुसरं इकतचं खायला सुरुवात केली, ती क्षमता वाढली ऑटोमॅटिक. मग काय असा घटक आहे जो नपुसक करावं न करणं वाटचाल चालली हे सुद्धा तपासून पाहायला पाहिजे. तर लॅब टेस्टिंग गरजेचं आहे. काय घटक आहेत त्याच्यात, असा विषय त्यांचं म्हणणं तुमच्यापर्यंत मांडलं. ज्यांना शक्य आहे त्यांनी ते लॅब टेस्टिंग वगैरे करावं. त्यात काय घटक आहे, कुठल्या कीटकनाशक आहेत आणि ते मानवी शरीराच्या त्याच्या शरीर संबंधात परिणाम करू शकतं का, त्याच्या पुरुषत्व हल्ला करू शकतं का, हे एक महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगायचा होता. आता ह्या पुरी वारल्यानंतर प्रजापती म्हणला मी बुवा हे गावासाठी आणलं होतं. मग 2 कुठे आहेत? नाही मी ते गावात टाकलं, असं टाकलं. पोलिसांनी काही सुट्टी देत नाहीत तुम्हाला. त्यांनी सगळ्या प्रकारचं तपास केला. ते व्हिसेरा ही मग ते बाईक ऑप्शात घेतली. ही भावना प्रजापती महिला कॉन्स्टेबल होत्या. दोन्ही बरीला डोसा घातला का? हा म्हणे दोन्हीला घातला. तुला लाज बीज काय आहे का नाही म्हणली. बाळ जन्मल्यानंतर 6 महिने फक्त आईच्या दुधावर असतं किंवा वरचं काय असेल ते त्याच्यावर. त्याला अन्न घालायची गरज नसती. डोसा घालशीन चटणी घालशी ह्याचं काम नाही. त्यात पोट बिघडतं लगेच. तुला कुणी अक्कल आहे? 3 महिन्याच्या मुलीला तो डोसा घातलाच कस काय? आणि तो विषारी होता. कुठं बोलताय तन पण उचलली, मग सुट्टी नाही. त्याला केस दाखल झाली त्या बाईवर. अशा प्रकारे आता ह्याच्यात नवऱ्याचा रोल आहे का नाही अजून स्पष्ट नाही, पण आईचा रोल 100%. दोन्ही पोरीचा काटा काढला. हिने पोरग पाहिजे, हिला पोरग होईन का द्यावं का देवानी? अजिबात नाही द्यावा. ज्या श्रीकृष्णाची द्वारका ज्या ठिकाणी बुडाली त्या ठिकाणी जन्म गुजरातमध्ये या बाईचा कळलं पाहिजे. 2 लिकी मारल्या, हिला माप नाही. आणि आता तुरुंगात गेली. आता काय पोरगा होईन का पोरगा? आता बघू. आता काय त्याचा विषय वेगळा असतो. त्याच्यात बी काय एखादा मोठा बिटा वकील आला तर अजून काहीतरी बाबा वाकडे तिकडे निघायला सांत काढाय बसलाय काहीतरी, काय सांगता येत नाही. मी जे गुन्हेगारीच्या घटना सांगतो तर त्याच्यातले ते आरोपी आहेत. मला एक आठवड्याचा एक तरी फोन असा असतो, आमच्या गावातली अशी गुन्हेगारीची घटना सांगितली बघा तुम्ही 2 वर्षापूर्वी, 1.5 वर्षापूर्वी, 2.5 वर्षापूर्वी. त्यातले ते आरोपी आहे का? सुटले ना राव. म्हणलं पळून आले काय तोडून नाही मामा, ती त्यांना जामीन मिळाला. असा पण विषय असतो. लेकरं गेली, सोन्यासारख्या पोरी गेल्या. आता लोकांना पोरी करता पोरी मिळणार. आणि अजून अशा मानसिकतेची लोक जर तयार व्हायला लागली तर भविष्यात गड्याला गडी लागन बुवा, गड्याला बाई मिळायची नाही अशी परिस्थिती तयार होईल. काय होईन देव जाणं, पण आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अध्यात्माच्या वाटेने चलत राहणं ही आपल्या हाताची. पुन्हा एकदा आंबेडकर जयंतीच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा. कारण इथून पुढच्या काळात आता एक सुरुवात झाली थोडी, की कायदा जाणून घेणं, कलम जाणून घेणं, बऱ्याच लोकांच्या निरपराध निष्पाप लोकांच्या अन्याय होणार आहे. आणि तो अन्यायाला सामोरं जायचं. तुम्हाला फक्त वाली एकच राहील, परमेश्वर वरचा. आणि परमेश्वर जज जे असतात, न्यायदेवता, या न्यायदेवतेच्या समोर बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेचं कलम दाखवावं लागेल. आणि माझा त्यात दोष नाही, मला सोडा म्हणावं लागेल. बाकी कुणाकुण ही अपेक्षा करू नका. रामकृष्ण हरी माऊली.